गुजरातमध्ये पुन्हा एकदा अनेक गौप्यस्फोट केलेत। निवडणूक आयोगामध्ये पक्ष आणि चिन्ह कुणाचं याची सुनावणी सुरू असताना अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याला 4 महिने उलटलेले असताना पुन्हा अजित पवारांनी आमची दिशाभूल केली म्हणत पक्षफुटीपासून तर भाजपसोबत सत्ता स्थापनेचा निर्णय कसा झाला हेही सांगितले। घड्याळ तेच वेळ नवी हे ब्रीदवाक्य घेऊन अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं खरं, पण अनेक चर्चांना पुन्हा तोंडही फोडलंय। याच विषयावरती आज आहे स्टोरी ऑफ द डे। कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये केलेल्या भाषणामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केलेलं आहे। यामध्ये अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केलंय। अजित पवारांचा राजीनामा, शरद पवार यांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडींवरती त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली आहे। सरकारमध्ये भाजपसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवारच म्हणाले होते असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय। भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करून घेतला। चर्चेत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलही होते असा धक्कादायक गौप्यस्फोटही अजित पवारांनी केलाय। शरद पवार यांनी आम्हाला गाफी का ठेवलं असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केलाय। कर्जतच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं। सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते। तशा पद्धतीने राजीनामा दिला। 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडून आता जवळपास 4 महिने उलटले। सध्या निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं या संदर्भात सुनावणीही चालू आहे। मात्र या दरम्यान अजित पवारांनी कर्जतच्या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली फूट आणि शरद पवारांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडींवर आपली रोखटोक भूमिका मांडली आहे। आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या, तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण राहिले त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं। गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला काही जणांच्याकडनं कळायचं। आम्ही म्हणलं ठीक आहे। अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार गटाकडूनही तितकंच तीव्रपणे उत्तर देण्यात आलं आहे। आता आज कोणी कोणाशी कधी चर्चा केली आणि ते 4 महिन्यानंतर जर सांगत असतील तर त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा। त्यामुळं यापूर्वी त्यांनी पवार साहेबांची काय चर्चा केली त्यांचं त्यांना माहिती। आता अजितदादांनी त्यांची भूमिका मांडली, खरं काय ते पवार साहेबच सांगू शकतात। एकदा आपण निर्णय पलीकडे जाण्याचा घेतला आहे, भाजपबरोबर जायचा घेतला आहे, तर तुम्हाला नेहमी स्पष्टीकरणच द्यावं लागेल की तो निर्णय कसा योग्य होता। भाजपसोबत जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनाही माहीत होता असं सांगून अजितदादांनी पवार गटाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। तर शरद पवार आणि अजित पवार हा वाद तसा आत्ता समोर येत असला तरी त्या वादाची ठिणगी ठरणाऱ्या अनेक वर्षापूर्वीच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्या पक्षापेक्षा मोठ्या नसल्यामुळे त्यावेळी चर्चा सुद्धा झाल्या नाहीत। त्या घटना नेमक्या कोणत्या आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। 2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर वादाची ठिणगी पडली। राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी असून सुद्धा शरद पवारांनी संधी सोडली। 2009च्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून मतभेद झाले। तर 2012 मध्ये अजित पवारांवरती सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले। 2019च्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा पराभव झाला। तर 2023 मध्ये शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला
आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. तर आजच्या स्टोरी ऑफ द डे मध्ये चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाच्या हेमा पिंगळे आपल्यासोबत आहेत, तर अजित पवार गटाकडून उमेश पाटील आपल्यासोबत असणार आहेत. दोघांचंही कार्यक्रमामध्ये स्वागत. तर हेमा पिंगळे यांच्याकडे मला पहिल्यांदा जायचं आहे. शरद पवार यांच्यावरती अजित पवार यांनी मोठे गंभीर आरोप केलेले आहेत. अगदी आम्हाला भाजपसोबत जाण्याचा आदेश दिलेला होता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून या सगळ्या आरोपांवरती आपलं उत्तर काय असणार आहे? तुम्हाला हे सगळे आरोप मान्य आहेत का? नमस्कार. पहिल्यांदा मी करेक्ट करते, माझं आडनाव पिंपळे आहे मॅम. आता हे जे पवार गटावर आरोप झालेले आहेत त्याचं मी स्पष्टीकरण देते. मीही कालपासून जे यांचं घड्याळ तेच वेळ नवी हे विचार मंथन शिबिर आहे त्यात मी दादांचं आज भाषण ऐकलं आणि पवार साहेबांवर जे त्यांनी आरोप केलेले आहेत त्या पवार साहेबांनी ज्या दिवशी राजीनामा दिला होता, मला वाटतं 5 तारखेला काहीतरी राजीनामा दिला होता, त्या दिवशी मी तिथे होते आणि त्यानंतर 2 दिवस सलग आम्ही आंदोलन करायला तिथं होतो. ज्यावेळी मी आदरणीय पवार साहेबांना एक कार्यकर्ती म्हणून भेटायला गेले, कृपया गैरसमज नसावा, कार्यकर्ती म्हणून भेटायला गेले आणि मी त्यांना म्हटलं की ऑल ऑफ सडन हे असं कसं काय घडलं, तर त्यावेळी आदरणीय पवार साहेब म्हणाले होते की माझी इच्छा नसताना मला नेते मंडळींनी राजीनामा द्यायला भाग पाडले. हे मी हेरसे नाही, मी एक वकील आहे, हेरसे नाही, हे मी स्वतः आदरणीय पवार साहेबांच्या तोंडातून ऐकलेलं आहे. जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांविषयी संभ्रमावस्था निर्माण करणं, गैरसमज निर्माण करणं हे भारतीय जनता पार्टीचं जे कटकारस्थान आहे त्यामध्ये दुर्दैवाने आमचे माननीय अजितदादा पवार साहेबांचे सगळी टीम जी आहे आता जे तिकडे गेलेले आहेत पलीकडे, ती सगळी टीम का सामील झाली आहे हा अनाकलनीय प्रश्न मलाही एक कार्यकर्ती म्हणून पडलेला आहे. आदरणीय पवार साहेबांवर जे आरोप झालेले आहेत ते सत्य मानायचे का तर नाही. आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते माहिती असायचं कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला तर अजिबात नाही. परंतु जे चित्र मला दिसतंय, जे मी आदरणीय सुप्रियाताईंशी बोलले, आदरणीय पवार साहेबांशी बोलले, त्यावेळी हे सांगण्यात आलं की पुरोगामी विचाराची कास सोडून आपण भारतीय जनता पार्टीच्या मनुवादी आणि RSS विचाराशी संधान बांधू शकत नाही. म्हणून आम्ही अजितदादा पवार साहेबांना सांगितलं की तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही जा. आता ईडीचा प्रश्न जो आहे, आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळी ईडीची नोटीस आली होती त्यावेळी मीही त्या दिवशी तिथे उपस्थित होते. आदरणीय पवार साहेबांनी ईडीला आवाहन केलं होतं की मी स्वतः ईडीच्या कार्यालयात नोटीस मला आली आहे तर त्याचं उत्तर द्यायला उपस्थित राहतो. म्हणजे आदरणीय पवार साहेबांबद्दल का संभ्रमावस्था निर्माण केली जाते हे भारतीय जनता पार्टीचं ठरवून आफ्टर थॉट केलेलं हे सगळी स्ट्रॅटर्जी आहे का, तर या सगळ्याचा जर आपण सिक्वेन्स लावला तर मला हे पटणारा मुद्दा आहे. आता राहता राहिला इलेक्शन कमिशनच्या तारखेचा, मी शुक्रवारी तिथे तारखेला उपस्थित होते. अतिशय कुणीतरी अदृश्य शक्ती यांच्या पाठीमागं असल्यासारखीची बॉडी लँग्वेज मला दिसत होती. आता जी राजीनामा देण्याची जी बॉडी लँग्वेज पवार साहेबांची होती किंवा इतर सगळ्या नेत्यांची होती त्यावरूनही काही अनुमान आपण बांधू शकतो आणि या सगळ्या इलेक्शन कमिशनच्या तारखांवरून पण आपण बॉडी लँग्वेज वरून काही अनुमान लावू शकतो की यांच्या मागे निश्चितपणे एक अदृश्य शक्ती काम करते जी आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व संपवण्यासाठी उतावीळ आहे. नक्कीच. अजित पवार गटाचे उमेश पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. उमेशजी, हेमाजी यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे. त्या म्हणतायत अदृश्य शक्ती काम करतेय, जाणून बुजून शरद पवार यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो. आरोप मान्य आहे? काय कुणी कुणाची प्रतिमा खराब करत नसतं. खरं तर बऱ्याच गोष्टींची गोपनीयता राजकीय नेते पाळत असतात. आता काल जी गोष्ट अजितदादांना, भुजबळ साहेबांना, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला पहिले अध्यक्ष म्हणून ते भुजबळ साहेब होते, त्यांना सुद्धा जी गोष्ट माहीत नव्हती ती गोष्ट काल प्रफुल्लभाई पटेल यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितली. 2004 साली पवार साहेबांच्या आणि त्यावेळेच्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असलेले अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्याचा संदर्भ काल
प्रफुल्लभाई पटेल यांनी दिला. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे 2004 आता साल आहे 2023, म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर 20 वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याच्या संदर्भातला विचार हा पवार साहेबांच्या डोक्यामध्ये घोळत होता आणि त्याचं वारंवारिता आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. 2014 साली सुद्धा त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला गेला. 2016-17 साली देखील तशा पद्धतीचा प्रयत्न झाला. 2019 साली जी सकाळची पहाटेची शपथ म्हणून जी उल्लेख केला जातो, ज्या घटनेपासून अजितदादांना पक्षांतर्गत एक खलनायक म्हणून त्या ठिकाणी चित्र त्यांचं निर्माण केलं गेलं, त्याचा कुठेही खुलासा केला गेला नाही. त्याच्या मागं काय काय घडत होतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण पाहिलं. पवार साहेबांचं आता हे हेमाताई काय सांगतात की बळजबरी राजीनामा घेतला. पवार साहेबांच्यावर बळजबरी करू शकेल असं आजपर्यंत कोण जन्माला आलंय का कोणी? आपल्या नेत्याची अशी उंची कमी करू नये. पवार साहेब आमचेही नेते आहेत, आमचेही मार्गदर्शक आहेत. आम्ही इतक्या 20 वर्ष झालं पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलेलं आहे. माझ्या वडिलांपासून येस काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वात काम केलंय. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याला अशा पद्धतीने कुणीतरी बळजबरी केली आणि राजीनामा द्यायला सांगणं हे इतकं बालिश वक्तव्य आपल्याला आणि पवार साहेबांच्या उंचीला शोभणार नाही. वास्तविक जी आहे ती जे काही घडत होतं त्याच्या संदर्भातली सगळी वस्तुनिष्ठता सांगितली. शरद पवार यांची उंची तुम्हाला मान्य आहे, ते मोठे नेते आहेत, त्यांची विचारधारा तुम्ही निश्चितपणे. मान्य करता, मात्र तरी सुद्धा विरोधामध्ये जाऊन अजित पवार यांनी सत्ता विरोधात स्थापन कोण केली, केलेलं आहे? भाजपसोबत जात. एक लक्षात घ्या, पवार साहेबांच्या विरोधामध्ये कुणीही गेलेलं नाही. पवार साहेबांनी जी गोष्ट ठरवलेली होती पक्षांतर्गत लोकशाही मार्गाने एकदा निर्णय झाल्यानंतर आणि पवार साहेबांच्या संमतीनं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याच्या करता अधिकार देऊन ज्या नेत्यांना तिथं पाठवलं होतं त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिल्यानंतर पुन्हा यू टर्न घेतल्यानंतर शब्द देणारे अजितदादा त्यांच्या आयुष्यात दिलेला शब्द ते कधीही माघारी फिरवत नाहीत. त्यांनी जर देशाच्या सर्वोच्च प्रमुखाच्या समोर जर शब्द दिला असेल, पवार साहेबांच्या संमतीने तो शब्द दिला असेल आणि पुन्हा जर घुमजाव झाल्यानंतर शेवटी 30-35 वर्षाच्या आयुष्यभराच्या सार्वजनिक जीवनातल्या प्रतिष्ठेला सुद्धा त्या ठिकाणी कलंक लागतो. त्या ठिकाणी क्रेडिटेबिलिटीचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. दादांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट नक्की आहे की ते एकदा शब्द दिल्यानंतर ते परत फिरवत नाहीत आणि त्याच्याकरता म्हणून तो सकाळचा शपथविधी झाला. त्यांनी तो दिलेला शब्द जो होता तो पाळला आणि हेमाजी, उमेश त्यावेळेला जे म्हणतायत की दादांनी शब्द दिला होता तो पाळण्यासाठी फक्त त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप सोबत जावं लागलं. मान्य आहे तुम्हाला हा मुद्दा? नाही, उमेशजी पाटील जे म्हणतायत की अशा प्रकारे बालिश वक्तव्य करू नये, पवार साहेबांची उंची, मला वाटतं त्यांच्या सगळ्या वक्तव्यामध्येच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आले. उमेशजी, मी तुम्हाला सांगते की तुम्ही पवार साहेबांबद्दल जी संभ्रमावस्था निर्माण करताय, तुम्ही 2014चा दाखला देताय. आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रावर पुन्हा इलेक्शनची वेळ येऊ नये आणि या महाराष्ट्राला आर्थिक संकटामध्ये न्यायची गरज पडू नये म्हणून काय सांगताय तुम्ही? 2004 साली प्रमोद महाजन यांच्या उमेशजी, मी तुमच्यामध्ये बोलले का? माझं ठीक आहे. पूर्ण ऐकून बोला, घ्या. बोला. नंतर बोला, तुम्ही बोला, काय बोला. बोलायचं ते बोला. ऐका हो, ठीक आहे. उमेशजी, बोला. 2014ला जो आदरणीय पवार साहेबांनी बाहेरून पाठिंबा दिला तो महाराष्ट्राच्या हिताचाच ठरलेला आहे. राहिला प्रश्न, तुम्ही 2017-2019चं सरकार वगैरे बोलताय. मला एक सांगा, तुम्ही 20 वर्षापासून आदरणीय पवार साहेब हे भारतीय जनता पार्टीशी संधान बांधायला निघाले होते असं बेजबाबदार आणि बालिश वक्तव्य करताय. मला सांगा, डिरेक्टली आदरणीय पवार साहेबांनी कधी भारतीय जनता पार्टीशी जुळवून घेतलं आणि अधिकृतपणे कधी भारतीय जनता पार्टीशी युती केली हे अगोदर मला सांगा तुम्ही. आणि माननीय अजितदादांना शब्द दिला होता वगैरे हे मला वाटतं, मी फार लहान कार्यकर्ती आहे, ते आदरणीय पवार साहेबांनी आणि आदरणीय अजितदादा चांगलं सांगू शकतील. परंतु मला याला जोडून एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आता खालून बरंच पाणी गेलेलं आहे, तरी तुम्हाला आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय, आदरणीय सुप्रियाताईचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आणि आता शिळ्या कडीला ऊत आणण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही सरकारमध्ये आहात आणि या सगळ्या जनतेच्या प्रश्नाला, शेतकऱ्याच्या प्रश्नाला, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला, शेतकऱ्यांचा मग ते विमा मिळणं असेल, अग्रिम मिळणं असेल, नुकसान भरपाई मिळणं असेल, दुष्काळाच्या खाईत फक्त 40 तालुके तुम्ही जाहीर करता आणि नंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणतात, कांद्याचं अनुदान असेल, सगळं हे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हेमाजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. उमेशजी, तुम्हाला हेमाजी यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की या घडामोडी घडल्यानंतर आता बराच काळ लोटलेला आहे, जवळपास 4 महिने लोटलेले आहेत आणि याआधी सुद्धा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर बोललेले होते. मात्र आता बऱ्याच काळ लोटल्यानंतर सुद्धा अजित पवार याच मुद्द्यावरती पुन्हा बोललेले आहेत.
याचं नेमकं कारण काय? आजच त्या विषयावरती अजित पवार का बोलले? एक लक्षात घ्या, मी हेमाजींनी जे काही उपस्थित केलं त्याच्यावर मी बोलतो, परंतु आजच का प्रश्न उपस्थित केले ते पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा संभ्रम राहू नये याच्याकरता त्यांच्या मनामधला संभ्रम दूर करण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हत्या त्याचा खुलासा त्या ठिकाणी करण्यात आला. काही वेळेला बऱ्याच वेळेला अफवा सुद्धा पसरवल्या जातात की आतून एकच आहेत, आतून एकच आहेत हेच सांगितलं जातं किंवा हा निर्णय जो आहे तो न विचारता घेतला असं सांगितलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा त्या ठिकाणी प्रफुल्लभाई पटेल असतील, अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील यांनी सगळ्यांनी केला. आता जे हेमाताई पिंपळे ज्या म्हणतायत की पवार साहेबांचं त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचं 20 वर्षापासूनचं संधान कधी पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीवर युती केली. हेमाताई मला माहित नाही किती वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. 1978 साली पुलोतचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला RSSचे संस्थापकांमध्ये एक असलेले किंवा RSSचे पूर्णवेळ कार्यकर्ते असलेले उत्तमराव पाटील, RSSचेच हशू अडवाणी हे पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. मंत्री त्यावेळेचा जनसंघ म्हणजे आजचा भाजप हा पवार साहेबांच्या त्यावेळेला त्यांच्या बरोबर युती होती आणि त्यांना घेऊनच पवार साहेबांनी सरकार स्थापन केलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर किंवा त्यांच्या सोबत आघाडी युती करण्याला कुठल्याही पद्धतीचं पवार साहेबांनी आजपर्यंत तिथं स्पर्शही केला नाही असं समजण्याचं कारण नाही. याचा अर्थ पवार साहेबांच्या पुरोगामित्वावर आम्ही शंका घेत नाही. पवार साहेबांच्या पुरोगामी विचारावर आम्ही सुद्धा आमचं पुरोगामित्व सोडलेलं नाही. आम्ही आज भाजपच्या सोबत जरी सरकारमध्ये घटक म्हणून गेलेलो असलो तरी ज्या पद्धतीने नितीश कुमार गेले होते, ज्या पद्धतीने फारुख अब्दुल्ला गेले होते, ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी गेलेल्या होत्या, ज्या पद्धतीने मायावती गेलेल्या होत्या, ज्या पद्धतीने जयललिता गेल्या होत्या, हे सगळे हे सेक्युलर विचाराचे नेते ममता बॅनर्जी सकट जेवढी नावं सांगितली याच्यापेक्षा जास्त यवन काय जॉर्ज फर्नांडिस तर एनडीएचे निमंत्रक होते जे समाजवादी नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. या लोकांनी कधीही त्यांची पुरोगामी विचारधारा सेक्युलर विचारधारा कधीही सोडली नाही, आम्हीही सोडली नाही, सोडणार पण नाहीये. आम्ही काय पवार साहेबांनी पुरोगामी तो सोडला असं नाही. पवार साहेबांनी जरी भाजपला बरोबर घेतला असेल तर त्यावेळेला ते महाराष्ट्राच्या हिताचा म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला गेला. तसं या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या भवितव्याच्या करता म्हणून जर पक्षांमध्ये सामूहिकरित्या लोकशाही मार्गाने जर निर्णय कुठला घेतला असेल आणि ती लोकशाही जी आहे ती पवार साहेबांनी सुद्धा ती मान्य केली असेल, पवार साहेबांनी त्या निर्णयाला संमती जर दिली असेल तर ऐन वेळेला एकदा दोनदा तीनदा ज्या वेळेला युटर्न घेतला जातो त्यावेळेला त्या क्रेडिटेबिलिटीचा प्रश्न निर्माण होतो. तो पक्षाच्या क्रेडिटेबिलिटीवर, नेत्यांच्या क्रेडिटेबिलिटीवर, त्यांच्या विश्वासार्हतेवर तो प्रश्न निर्माण होतो. म्हणून या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला. पवार साहेबांच्या बरोबर कुणी फारकत घेण्याचा विषय नव्हता. पवार साहेबांच्या बरोबर कधीही कुणी आजपर्यंत साहेबांच्या संदर्भामध्ये व्यक्तिगत पातळीवर कुणी काही बोललं नाही आणि बोलणार पण नाही. आहे महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवार भाजप सोबत सत्तेमध्ये गेले असं तुमचं म्हणणं आहे. हेमाजी, मला तुमची प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घ्यायची. अजित पवार यांनी शरद पवारांवरती कर्जत मधल्या शिबिरामध्ये गंभीर आरोप केलेले आहेत आणि यावरतीच आपण चर्चा करतोय. आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे, अजित पवार गटाचे उमेश पाटील. हेमाजी, ब्रेकवर जाण्याआधी उमेश पाटील यांनी म्हटलेलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. यासोबतच चिंतन शिबिरामध्ये आज ते बोलले, कारण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला जातो. आपण अजूनही एक आहोत, आतून एक आहोत असं सांगितलं जातोय आणि हा संभ्रम दूर करण्यासाठीच आज अजित पवार बोललेत. उमेशजींनी ब्रेकच्या पूर्वी जे वक्तव्य केलं आणि त्यांच्या बोलण्यातून हे आलं की आदरणीय पवार साहेबांनी पुरोगामी विचार सोडला नाही आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही सरकार त्या काळात स्टँड केलं होतं ते मला वाटतं माझा नुकताच त्यावेळी जन्म झाला होता. त्यामुळे उमेशजीचं म्हणणं खरंय की मी त्यावेळी मला काही माहिती नव्हतं, तरीही मी सांगते की त्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी बोले तैसा चाले असं आदरणीय पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते प्रूव्ह करून दाखवलं. अतिशय सस्टेनेबल डेव्हलपमेंट या महाराष्ट्रामध्ये भारतात कधी नव्हे ते काही म्हणजे महिला धोरण असेल किंवा अनेक असं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण असेल, हे अतिशय सस्टेनेबल असं डेव्हलप महाराष्ट्र केला. परंतु मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही क्रेडिबिलिटी म्हणता, तुम्ही 4 महिने झालं सत्तेत आलाय. मला एखादी अशी डेव्हलपमेंट किंवा एखादं असं तुम्ही धोरण जे महाराष्ट्राचं हिताचं आहे ते राबवलंय त्याचं एखादं एक उदाहरण मला तुम्ही द्या. आणि मंथन शिबिरामध्ये जे काही कार्यकर्त्याला संबोधन करण्यात आलं
तर मला उमेशजींना असा प्रश्न विचारायचा आहे की आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या मागे जे काही गेलेले आहे, हा जो स्ट्रीम आहे तो आता वेगळा झालेला आहे. परंतु हे सगळे मग काय भंडारा जेवायला आले होते का? त्यांना हे सगळं माहिती असायला पाहिजे ना. व्हॉट एव्हर इट मे बी, आपल्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे ना, तो निर्णय आपण त्याच्या मागे राहिलं पाहिजे. त्यात काय आली संभ्रमावस्था किंवा त्यात काय क्रेडिबिलिटीचा प्रश्न आलाय? म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे धादांत तुम्ही फक्त आदरणीय पवार साहेबांना कसं रॉंग बॉक्स मध्ये टाकता येईल आणि कसं आपल्याला तिकडची मतं इकडं मोटिवेट करून घेता येईल वगैरे वगैरे, हे सगळी तुमची स्ट्रॅटर्जी आहे. पण या महाराष्ट्राची जनता शून्य आहे. आदरणीय पवार साहेबांनी केलेला महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये आदरणीय पवार साहेबां आणि अजितदादा दूध का दूध पाणी का पाणी होईल याच्यावर मला कुठलीही शंका अजिबात नाही. आता तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचं काय केलं या प्रश्नाची उत्तरं मला तुम्ही दिली पाहिजे. हेमाताई, थोडासा वेळ माझा संपत आला आहे, त्यामुळे तुम्ही जे बोललेलं आहे त्यावरती मला उमेश पाटील यांची प्रतिक्रिया घ्यावी लागेल. उमेशजी, हेमाजी म्हणतायत की ही सगळी स्ट्रॅटेजी आहे, त्यामुळेच अजित पवार अशा पद्धतीने बोललेले आहेत. आपली छोटीशी प्रतिक्रिया द्या, कारण माझा वेळ संपत आलेला आहे. हे पहा, अजितदादांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेचं परसेप्शन हे आहे की दादा कधीही खोटं बोलत नाहीत. बोलतात ते परखड आणि स्पष्ट आणि अतिशय स्वच्छ भावनेतून ते बोलत असतात आणि ते एकदा बोलल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता त्यांच्यावरती विश्वास ठेवते. हे एक गोष्ट खरी. आता या बाबतीमध्ये जर अजितदादांनी किंवा प्रफुल्लभाई पटेल यांनी जर काही चुकीची खोटी माहिती दिली असेल असं जर म्हणणं असेल तर पवार साहेब त्याच्यावर खुलासा देतील ना, सांगतील ना की हे सगळे खोटं बोलतायत म्हणून. त्याच्यामध्ये तसं जर ते खोटं बोलत असतील तर त्यांनी पुढे येऊन ते सांगावं. मग त्याच्यावर प्रफुल्लभाई असतील, अजितदादा असतील, देतील त्याच्यावर स्पष्टीकरण. लागले पुरावे तर पुरावे देतील. नक्कीच. आपल्या दोघांचेही आभार, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालेत त्याबद्दल. खरं तर अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत आणि त्यावरती आता शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं. लोकशाही